थेट जाऊया. संजय राऊत बोलतायत. 1 मे पासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्यांनी शिकावं. मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे. ती अवघड नाही. ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही. ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही. आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे. शब्द सारखे आहेत. मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार, जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील, तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. ते करणार आहेत का? का ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? भाजपचे मंत्री मंगल प्रभात देवडा केएम रुग्णालयाचं नाव बदलावं यासाठी पुढाकार घेत आहेत. कर्तव्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालयाचं नाव द्यायचं लोढा का पुढाकार घेत आहेत? नाही, लोढांना पुढाकार घ्यायचं काही कारण नाही आहे. हा ते RSSचा अजेंडा पुढे नेत आहेत. केएम रुग्णालय हे का लोढाने बांधलं नाही. आणि केएम रुग्णालय हे गेले वर्षानुवर्ष, शतकानुशतक रुग्णाची सेवा करत आहे. नक्कीच ते राजा किंग एडवर्डच्या नावाखाली ते आहे. एक ओळख म्हणून त्या नावाची देशात, महाराष्ट्रात आहे. आणि लोढांचं जे कारण आहे की गुलामीची प्रतीकं नकोत, बरोबर आहे. मग सगळ्यात आधी त्याने, मी काल म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या ज्या वसाहती त्यांनी बांधलेल्या आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, टॉवर्स, ती सगळी नावं इंग्रजी आहेत. त्यांच्या एका उंच टॉवरला प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आहे. सगळ्यात आधी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आपल्या टॉवरवरून काढलं पाहिजे आणि त्या टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. त्यांचे इतर काही टॉवर्स आहेत, त्याची नावं अशीच काहीतरी एडवर्ड वगैरे टाईप आहेत, इंग्रजी. मग त्यांची नावं एकलव्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन टॉवर्स, महाभारतातली जी पात्र आहेत, द्रौपदी टॉवर्स, शकुनी टॉवर्स, विदुर टॉवर्स, परशुराम टॉवर्स, श्रीराम टॉवर्स, जे डोंबिवलीत ते काय पालवा आहे ना, पलावा आहे, त्याला दुर्योधन कॉम्प्लेक्स म्हणा, महाभारतातलं पात्र आहे. तुम्हाला जर दुर्योधन हिंदू होता, कुठेतरी इतर नावं घ्या, बिभीषण टॉवर करा. एवढं जर तुम्हाला संस्कृती आणि धर्माची चिंता आहे तर करा ना. केमच का? मग स्वतःपासून सुरुवात करा, नक्कीच करा. काल शिवसेनेने त्या संदर्भात आंदोलन केलं. आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी, इतर आमचे नगरसेवक, माजी महापौर, सगळ्यांनी तिकडे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी. त्याला काही कारणं आहेत ना. ट्रम्प टॉवरचं नाव ज्या दिवशी ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज करतील, किंवा त्यांच्या इतर सगळ्या टॉवरची नावं जी इंग्रजी आहेत, गुलामीची प्रतीक आहेत, ती बदलून मी सांगितली त्याप्रमाणे दुर्योधन, शकुनी, बरं का, वगैरे वगैरे करतील, तर तेव्हा आम्ही साधारण त्याच्यावरती विचार करू. एकनाथ शिंदेच्या पक्षाचं विलिनीकरण असं म्हटलं जात असताना आता त्यांच्याच पक्षामध्ये प्रहारचं विलिनीकरण होतंय. मला एक महत्त्वाचा मुद्दा, विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसची जागा लढवेल असं नाना पटोले काल म्हणाले. माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही. दिल्लीला आहेत, हायकमांडमध्ये चर्चा करतात. मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सकपाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं. त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम, महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात
तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा मांडली. आता उद्धवजी आज निर्णय घेतील. काँग्रेसने अट ठेवलेली आहे की संजय राऊतांची इच्छा आहे का त्यांनी विधिमंडळात यावं, तुम्ही त्यांना त्यावरती समजूत काढा. बघा, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे ना, माझी कशाला पाहिजे. आता त्यांचं मन जे आहे ते निर्णय घेतील ते त्यांच्या मनानुसार. ते पक्षप्रमुख आहेत, एकच जागा आहे, त्याच्यामुळे त्यांना काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील. उद्धव ठाकरे साहेबांचं नाव येतात, सर्वांच्या भुवया उंच झाल्या, पुन्हा प्रहार करू शकतात. विधान परिषदेची जागा जर त्यांना ठीक आहे ना, बघू ना. हां, काँग्रेसने अट ठेवलेली आहे का राज्यसभेबाबत? ना अशी कोणती अट नाही सर आहे. हिंदी सर बोलिए. सर मराठी भाषा को मतलब कंपलसरी के लिए कल भी प्रेस कॉन्फ्रेंस ली गई और अब कंफर्म नहीं किया गया. आज फिर से प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है. संजय निरुपम एक तरफ बात करते हैं, एक तरफ कौन क्या बात करता है मुझे मालूम नहीं है. क्या इसमें वोट बैंक की राजनीति या ये वोट बैंक की राजनीति पर काम चल रहा है और कुछ नहीं. पश्चिम बंगाल में बंगाली अनिवार्य होनी चाहिए, गुजरात में गुजराती कंपलसरी होनी चाहिए, कर्नाटक में कानड़ी कंपलसरी होनी चाहिए, पंजाब में पंजाबी होनी चाहिए, तमिलनाडु में तमिल को महत्व मिलना चाहिए. अगर ये है तो महाराष्ट्र में अगर मराठी भाषा के लिए हम वही हक मांगेंगे तो आप इतने नाच. रुग्णालय लोढांनी काही बांधलेलं नाहीये, त्यामुळे नामांतराचा घाट कशाला हा मुद्दा संजय राऊत या ठिकाणी उपस्थित करतायत. आणि नामांतर तुम्हाला करायचंच आहे तर ज्या ज्या इमारतींची नावं ही इंग्रजी शब्दानं सुरू होतात, उदाहरणादाखल पलावाचं नाव आहे तर ते नावसुद्धा बदलून मग ते दुर्योधन करावं अशी उपरोधिक टीका या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे लोढांनी त्यांच्या टॉवरची नावं बदलावीत असा एक मुद्दा राऊत उपस्थित करतात आणि लोढांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न राऊतांकडून केला गेला. इतकंच नाही तर मराठी सक्ती संदर्भातही राऊतांनी भाष्य केलेलं आहे. 1 मे नंतर सक्ती करून काय उपयोग, किंबहुना 1 मेला हा नियम लागू करावा आणि त्यानंतर ती काही हिब्रू भाषा नाही आहे, भाषा शिकणं हे सहज शक्य आहे, त्यामुळे 6 महिन्याची मुभा द्यावी असं वक्तव्य खासदार संजय राऊत करतायत. पण 1 मे पासून या सगळ्याची अंमलबजावणी करावी ही मागणी खासदार संजय राऊत यांनी देखील केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.